तिच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या मायमाऊलीनं या भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा हक्क प्राप्त करून दिला अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, तिच्या मागे खंबीरपणे उभा असणारा विठोबासारखा ज्योतिबा, जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ज्यांच्या नावाने या महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवले जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज, उपस्थित या विचार मंचावर उपस्थित असलेले सध्या सत्तेत असणाऱ्यांना एकच माणूस जड चालला ते आदरणीय पवार साहेब, थोरात साहेब, राऊत साहेब, रोहित दादा, उपस्थित या विचार मंचावरील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, इथं उपस्थित असणारे श्रीगोंद्यातील सर्व नागरिक यांना मी वंदन करतो। आता काल इलेक्शन झालं आणि काल इलेक्शन मध्ये रुपालीताईनं मशीनचं पूजन केलं, तुम्ही पाहिलं का? भारतीय राज्यघटनेतला भाग 4 51 सांगते का भारतातील लोकांनी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगावा। हे भोटक्याले भविष्यात का शिकवण ह्या प्रश्न आहे आणि यानं मशीनचं पूजन केलं। अशी शेख निर्मला मॅडम होत्या, हे राफेल आणाले गेल्या तर राफेलने लिंबून मिरच्या बांधते आणि राफेलने लिंबून मिरच्या बांधल्यावर फ्रान्सची पंतप्रधान अशी वाकून पाहते, व्हॉट इज धिस, धिस इज अ लिंबून मिरच्या। आता मला सांगा का जेव्हा लिंबून मिरच्या पूजन केलं त्याच्याबद्दल वाद नाही राफेलचं, पण तुम्ही लिंबून मिरच्या बांधून काय या पोराच्या भविष्याने काय तुम्ही दिशा देणार आहे का? हे पोट्टे भविष्यात का शिकन का? तिकडून जर पाकिस्ताननं एखादा बॉम्ब आपल्या विमानावर टाकला तर लिंबून मिरच्या पाहून वापस जाणार आहे का? मग असे खतरनाक लोक या देशाला लाभून राहिले। सध्या विषय दाढीवाल्याचा आहे। या देशाचा सत्यानाश एका माणसानं केला, ज्याला 10 वर्षात आपण सत्यात बसवलं, तो स्वतः म्हणते मी अनफड गवार आहे आणि त्याचा तडीपार सोबती तो म्हणते का आमच्या देशाची पंतप्रधानाची ही डिग्री आहे आणि ते MA एंटायर पॉलिटिक्स नावाच्या विषयात आहे। असा विषयच भारतात नाही आहे, त्याच्यात डिग्री घेतली आमच्या पंतप्रधानानं आणि डिग्री सर्टिफिकेट 1978चं आहे। केव्हाचा आहे? 78चं। आणि त्याच्यावरचा जो फंड आहे तो 93 पैदा झाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे। म्हणजे हे कॉप्या करते साले, कमीत कमी लोकांना दिसू तर नका का तुम्ही कॉप्या करून राहिले नाही का? म्हणते काँग्रेसनं का दिलं या देशाला 70 वर्षात? तुम्ही जे इकून राहिले ना ते काँग्रेसनं दिलं। या देशात इस्रो जिथं तुम्ही झेंडा घेऊन जाता चंद्रयानचा हलवाले, चंद्रयान उडवायच्या वेळेस गेला होता या बापूसाहेब तिथं, हे पनोतीच आहे, जिथं गेलं तिथं चंद्रयान उतरलं नाही। ते मॅच पाहायला गेलं तिथं, हे मॅच वर्ल्ड कपची मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार होती। महाराष्ट्रात जे जे चांगलं दिसून राहिलं ते गुजरातले कसं न्यायचं? ह्या जो दाढीवाला आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही, ह्या फक्त गुजरातचा पंतप्रधान आहे आणि त्याले गुजरात साजरा करता येत नाही तर याची नथनी दाब, तिच्या कानातले दाब, दुसऱ्याचं डोरलं घे, तिसऱ्याचं लिपस्टिक घे आणि आपली गुजरातची नवरी साजरी कर, असा विषय त्याचा आहे। म्हणून जर तुम्हाला गुजरात बनवता येत नसेल तर आम्हाला समजा, आमचं 1,76,000 कोटीचा सेमीकंडक्टरचा जो प्रोजेक्ट आहे वेदांता, ठीक आहे, फॉक्सकॉनचा, तो सगळ्या प्रोजेक्ट तिथं नेला। टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला। ते एक पोट्टा आहे त्या मुक्याचं घेबर, त्याचं आता लग्न झालं, त्या पोट्ट्याले हत्ती आवडलेत, आमच्या गडचिरोलीचे हत्ती नेले, संभाजीनगरचे वाघ नेले। त्याच्यानंतर G20ची कॉन्फरन्स परिषद हे मुंबईत व्हायला पाहिजे होती, मुंबई इकॉनॉमिकल राजधानी आहे, अहमदाबादले नेली। सगळे इथून सगळेच्या सगळे हे गुजरातले न्यायचा प्रयत्न करून राहिले, ठीक आहे। मग अशा पंतप्रधानाले जो फायनल मॅच पाहायला जाते ते फायनल मॅच हारते, चंद्रयान उतरत नाही आणि म्हणते इस्रोनं, ठीक आहे, भारताच्या काँग्रेसनं 70 वर्षात का केलं तर या भारतात इस्रो बनवलं, ज्याच्यामुळे तुमच्या हातात आता मोबाईल चालून राहिले, टीव्हीवर तुम्हाला
ठीक आहे, एवढे सगळे चॅनल दिसून राहिले, हे सगळे इस्रोनं केलं, त्यावेळेस काँग्रेसनं केलं. त्याच्यानंतर DRDO नावाची संघटना आहे, जे भारतात अग्नी 5, अग्नी 6, सूर्या, नाग असे क्षेपणास्त्र बनवते देशाच्या संरक्षणासाठी, ते काँग्रेसनं केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर सेल, गेल, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, हे जे भारत पेट्रोलियम ह्या चोट्याने इकाले काढली ना, ठीक आहे, हे सुद्धा काँग्रेसनं केलं. IIT, IIMs, आणि तिथं अमेरिकेत जाऊन ह्या भाषण देते, का म्हणते का मी या देशात दर 8 दिवसाला एक युनिव्हर्सिटी काढून राहिलो. अमेरिकेतलं भाषण आहे त्याचं, 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी. मग एका वर्षात किती हप्ते येते माहित आहे का? 52 हप्ते. 10 वर्षात किती झाले? 520 हप्ते. मग 520 युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या या फोकनाड्यात ताणणाऱ्याला विचारा, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर ह्या म्हणते दर महिन्याले मी एक IIT, IIM बनवून राहिलो. त्याच भाषणात बोलला आहे तो, भल्ला फोकनाड्यात आणते जी. आणि आपल्या देशाचा सत्यानाश आपण एका अनपढ गवार पंतप्रधानाला बनवून दिलं. एक IIT, IIM एका वर्षात 12 महिने, 120 IIT, IIM 10 वर्षात पैदा व्हायला पाहिजे. विचारा त्याला कुठं कुठं तयार झाले. या शेतकरी गोरगरिबाचा सत्यानाश केला त्यानं. आणि मार म्हणे अच्छे दिन लाएंगे. त्याची एक सोबतीन होती, सास भी कभी बहुत ही वाली, गळ्यात कांदे, वांगे, हातात सिलेंडर. तिले 430चं सिलेंडर महाग वाटत होतं. कोणाले? त्या सास भी कभी बहुत ही. एक शब्द बोलत नाही. आता सिलेंडर 1130 वर नेलं. नेलं का नाही नेलं? नेलं का नाही केलं? नेलं. आणि झोक्कानं इलेक्शनच्या वर्षात 200 कमी गेले. चोट्ट म्हणते वरून कमी केले. अबे पण साल्या 7 वर्ष वखरले तुला पैसे, 10 वर्ष अरे वखरले का नाही? त्याच्यानंतर DAP ची बॅग 538 रुपयाची बॅग 1350 वर नेली. आता पुन्हा काल रेट वाढले 200 रुपये. घ्या ना शेकून, द्यान त्याले मत. अजून गरम फडक्यानं शेकून घ्यायचे असन तर त्याले मतदान करायचं. नाही तर मग येणाऱ्या 13 तारखेला निलेश भाऊ लंके यांच्या नावासमोरील तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबाचं आणि जास्तीत जास्त मतानं मी. आदरणीय पवार साहेब अशा लोकांना नेतृत्व देतात, जनसामान्याचा नेता आहे. निलेश लंके साहेबांना कोरोनात केलेलं काम लक्षात ठेवा. काहीच करायचं काम नाही. कोरोनातले व्हिडिओ व्हायरल करा त्या माणसाचे. अरे का माणूस आहे हो. कोणी आमदार, खासदार, सर्वसामान्य माणूस सगळे घरात होते. त्यावेळेस निलेश लंके साहेब कोरोनाच्या काळात मैदानात तुमच्यासाठी होते. ऑक्सिजनचे सिलेंडर, तुम्हाला सर्व व्यवस्था. क्वारंटाईन झाले तर तुम्हाला घरात घ्यायला कोणी तयार नव्हतं, तेव्हा एकच माणूस खंबीरपणे होता, उभा होता. आणि 24 तास उपलब्ध असणारा नेता पवार साहेबांनी तुम्हाला दिला आहे. मग युरियाची बॅग 150 रुपये होती, 350 नेली या चोट्यानं. पेट्रोलचे भाव अच्छे दिन थे जाय बुरे दिवसात 67 रुपये होते, 116 वर नेले. झोक्कान 9 कमी केले. साधे साधे प्रश्न आहे आपले. खूप मोठाले प्रश्न आहे का? नाही. अरे आहे का? नाही आहे. त्या देवेंद्र फडणवीसनं आणि पाशा पटेल म्हणून एक नेता आहे, त्यानं नागपुरात आंदोलन केलं होतं. सोयाबीनचे भाव 12,000 पाहिजे, कापसाचे भाव 16,000 पाहिजे. कुठं गेले म्हणा आता? बोंबला ना म्हणा रस्त्यावर येऊन. हा, या शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे. तर आता दिल्लीत आंदोलन झालं, त्याच्या रबराच्या गोळ्या, अश्रुधुराच्या नळ कांड्या. मागे शेतकरी अन्याय विरुद्ध कायदे केले. तर 1 वर्ष या देशातल्या शेतकऱ्याला आंदोलन करायला लागलं. शेवटी या देशात विजय शेतकऱ्याचा झाला आणि या बदमाश सरकारले ते कायदे मागे घ्यायला लागले. पण 700 शेतकरी शहीद झाले. त्या शेतकऱ्याचा बदला आपल्याला आता घ्यायचा आहे आणि ती वेळ आली आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही लक्षात ठेवा, आम्हाला असे अच्छे दिन नाही पाहिजे का डिझेल 52 रुपयाचं 93 रुपयावर गेलं. DAP ची बॅग 538 ची 1350 गेली. युरियाची बॅग 350 रुपये गेली. ठीक आहे. पेट्रोल 67चं 116. आम्हाला आमचे बुरे दिन वापस द्या. आमचे बुरे दिन पाहिजे, आम्हाला अच्छे दिन पाहिजे नाही. त्याच्यानंतर आता हे काँग्रेसचे BJPचे नेते म्हणते काँग्रेसनं का केलं? तर तुम्ही ज्या शाळेत शिकले ना, ती शाळा काँग्रेसच्या काळात उभारली. कुठून बोमलले असते हे? आणि आपण बेरोजगार पोट्याचा सत्यानाश केला. या देशात अग्निवीर नावाची एक योजना आणली का नाही? शेतकरी, गोरगरीब, कष्टकरी, रिक्षावाला, बंडीवाल्याचं पोरग सकाळी 4 वाजता उठून या रस्त्यानं धावते, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते. आणि या बदमाश चोट्यानं का केलं? आपला पोरगा 17 वर्षाच्या बॉन्डवर लागत होता, इंडियन आर्मीत लागला. आपला पोरगा शहीद झाला, तिरंग्यात लटकून येत होता, गावात त्याला मानवंदना देण्यात होत होती.
त्याले पेन्शन होती, त्याले कॅन्टीनची सुविधा होती. हे सगळ्याच्या सगळे या मोदी सरकारनं दाढीवाल्यानं काढलं. आणि आपल्या पोराले 4 वर्षाच्या बॉन्डवर घेणारा हे चोट्ट. आपलं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 17व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान या देशाला लाभला तो ह्या दाढीवाला. म्हणून हे लक्षात ठेवा. मी 700 किलोमीटर वरून इथं आलो आहे तुम्हाला सांगासाठी. इतिहास लिहिला जाईल तुमचा. इतिहास लिहिला जाईल का या देशात शेतकरी आत्महत्या करून राहिले होते. त्याच्या शेतमालाले भाव नव्हता भेटून राहिला. ठीक आहे. या मोदीनं 4 दिवसाच्या अगोदर एक GR काढला का गुजरातचा पांढरा 2000 मेट्रिक टन कांदा आम्ही निर्यात करतो. गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली, पण महाराष्ट्राचा कांदा निर्यात करायला परवानगी नाही दिली. बवाल झाला तर आता दिल्ली. असा पंतप्रधान भेटला या देशाला. हा, इथं दुष्काळ परिस्थिती आहे. दुधाचे भाव 34 रुपये होते, ह्या चोट्ट्यानं 22 वर आणून ठेवले. द्या ना मत, घ्या ना शकून. द्यान का मत आहे. ठीक आहे. आमचा उमेदवार आहे निलेश लंके, सर्वसामान्याचा पोरगा. म्हणून पवार साहेब तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आता हे जर प्रचार करायला गेले त्याच्यापाशी सांगाले लोकांपाशी विषय नाही का आम्ही का डेव्हलपमेंट केलं, मग का करायचं. तर यायनं का केलं, पार्टी फोड. सुरत मार्गे गुवाहाटी. मान्य उद्धव ठाकरे साहेबाचा पक्ष बोलला, बाळासाहेब ठाकरे साहेबाचा पक्ष बोलला, चिन्ह चोरून नेलं. मग आता का करायचं, तर मान्य शरद पवार साहेबाचा पक्ष बोलला, घड्याळ चोरून नेली का नाही. हा, मग आता लक्षात ठेवा. येणाऱ्या 13 तारखेला एवढं भरभरून मतदान निलेश लंके साहेबाले करा. एवढं भरभरून मतदान करा का 4 तारखेला जेव्हा रिझल्ट राहील, 4 तारखेला जेव्हा रिझल्ट राहील आणि सकाळी 7 वाजता काउंटिंग सुरू होईल तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांना बंद पडलं पाहिजे. आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून टाकन ते ज्यानं चोरून नेलं. कारण त्या घड्याळीची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे, मान्य पवार साहेबाच्या. ते घड्याळ चालू कसं करायचं ते पवार साहेबांनाच माहित आहे. आणि येऊन जाऊन नरेंद्र मोदीच्या सभा चालू आहे या भारतात, महाराष्ट्रात. जिथं तिथं सभा, जिथं तिथं सभा. एवढ्या चक्रा काऊन मारा लागून राहिले, तर आपल्याला इंडिया अलायन्सचे 273 सदस्य निवडून आणायचे आणि सरकार आपलंच बसलं पाहिजे तरच आपल्याला न्याय भेटल. म्हणून येणाऱ्या काळात जर 10-15 सदस्य 273 ले कमी पडले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे या भारतात. एकमेव नेता आहे मान्य शरद पवार साहेब. म्हणून या माणसाच्या मागे ते लागले आहे. म्हणून आपल्याला आपण खंबीरपणे पवार साहेबाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि आपल्या इंडिया अलायन्सचा एक उमेदवार निवडून आणायचा आहे. सगळे महाराष्ट्रात, मी विदर्भातून आलो, 11 जागाचं इलेक्शन झालं. तिथं नितीन गडकरीची सीट डामाडोल आहे. 50 मतांना येऊ शकते, नाही तर 50 मतांना गड्ड्यात जाईल. ठीक आहे. समजलं का. लोक काय म्हणते माहित आहे का, वडेट्टीवार साहेबाच्या मतदारसंघात फिरलो. लोक काय म्हणते माहित आहे, वडेट्टीवार साहेब, मुनगंटीवार साहेब तुमच्याशी आमचं वैर नाही. मुनगंटीवार साहेबाच्या तोंडावरची गोष्ट, पण आम्हाला मोदी नाही पाहिजे. ठीक आहे. अक्षरशः लोक कंटाळून गेले. ठीक आहे. वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो, हा, पेट्रोल पंपावर फोटो, ते स्टॅच्यू उभारले. 6.5 लाख रुपये रेल्वे स्टेशनवर स्टॅच्यू उभारले. सेल्फी पॉइंट. कोणी सेल्फी नाही काढत, कुत्रे मुतून जाते त्याच्या. हा, कोणाचे पैसे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे, उधळून राहिला मोदी. म्हणून हे लक्षात ठेवा का येणाऱ्या निवडणुकीत त्याची जागा दाखवा. ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं राहील का आपल्या सर्वसामान्य शेतकरी जगला पाहिजे, बेरोजगार पोट्याले रोजगार भेटले पाहिजे. ठीक आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे. म्हणून आदरणीय पवार साहेबाच्या पाठीशी उभं राहा आणि निलेश लंके साहेबांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा. येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही मतदार म्हणून, ठीक आहे, तुमची हे जबाबदारी बनते. प्रत्येकानं 10-10 मताची, 20-20 मताची जबाबदारी घ्या. हे 13 तारीख. ठीक आहे. आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा का ह्या मी आवाज देतो, आवाज तिकडं घड्याळवाल्यापाशी गेला पाहिजे आणि तिकडं दाढीवाल्यापाशी बी गेला पाहिजे. ठीक आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जोराने उद्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद.